मुंबईच्या मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोट कंपनीतल्या कामगाराचं हे बोट असण्याची शक्यता वर्तवली जाते। कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या बोटाला इजा झाली असल्याचं देखील समोर आलंय। पोलिसांनी त्या कामगाराच्या डीएनएचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलेले आहेत। आईस्क्रीम मधलं बोट कामगाराचंच आहे की आणखी कोणाचं ते कळल्यानंतर आईस्क्रीम मधील बोटाचं गूढ स्पष्ट होणार आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। आईस्क्रीम मध्ये सापडलेलं बोट कंपनीतल्या कामगाराचं, हाताला इजा झालेल्या कामगाराचं बोट। फॉरेन्सिक लॅब तपासणार कामगाराचा डीएनए। मुंबईच्या मालाडमध्ये मागच्या आठवड्यात चक्क आईस्क्रीम मध्ये मानवी बोट आढळलं। या बोटामुळे खळबळ माजली। ते बोट कंपनीतल्याच कामगाराचं असण्याची शक्यता वर्तवली जाते। बोटाला इजा झालेल्या कामगारावर आता तपास यंत्रणांनी नजर रोखली। हे जे मानवी बोट आहे ते आता फॉरेन्सिक लॅब मध्ये पोहोचलेलं आहे आणि पोलिसांनी या कंपनीचा मागोवा घेत इंदापूर येथील एका जखमी व्यक्तीचा जो नमुना आहे, जो त्याच कंपनीमध्ये काम करत असल्याचा जो नमुना आहे तो आता त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हे दोन्ही नमुने आहेत ते आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत। मानवी बोट आणि फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आलेला युनिट या दोघांचाही आहे तो चाचणी केली जाईल आणि या चाचणी जर साधारण आढळलं तर संबंधित व्यक्तीचा या ठिकाणी डीएनए आहे तो देखील तपासला जाईल। ते बोट असलेलं आईस्क्रीम कुठे बनलं, ते बोट कुणाचं, या प्रश्नांचा शोध घेत असताना आईस्क्रीमचा झालेला प्रवास तपासला। त्यासंबंधीचे साक्षी पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मालाड पोलिसांनी मिळवलं। चौकशी दरम्यान पुण्यालगतच्या इंदापूरच्या फॉर्च्यून डेअरीवर संशयाचं बोट वळलं। त्या संदर्भात पुढारी न्यूजने जेव्हा कंपनी मालकांशी संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले तुम्हीच बघा। पोलिसांसह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सुद्धा त्या कंपनीची चौकशी केली। आईस्क्रीमचं उत्पादन सुद्धा रोखण्यात आलंय। यमुना कंपनीचे आईस्क्रीम बनवणाऱ्या सर्व कंपन्यांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे। यमुना कंपनीच्या ब्रँडला मार्केटमध्ये बदनाम करण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकार झालेला असावा असं मला वाटतं आणि यमुना कंपनीवरती झालेल्या तक्रार संबंधी एफएसआय व पोलीस यांच्यावरून तपास चालू आहे। आता या प्रकरणात धक्कादायक माहितीही समोर आली आहे। आईस्क्रीम निर्मिती करणाऱ्या कंपनीतल्या कामगाराच्या बोटाला इजा झाली। आईस्क्रीम मध्ये आढळलेलं हे बोट त्याचंच असावं या दिशेनं आता तपासाला सुरुवात झाली। आईस्क्रीम मध्ये सापडलेलं बोट आधीच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलंय। मुंबईतल्या मालाड परिसरामध्ये आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडल्याचं प्रकरण या सगळ्या संदर्भाने वेगवेगळे खुलासे समोर होताना पाहायला मिळतात। मी सध्या इंदापुरातल्या त्या डेअरीच्या बाहेर उभा आहे, फॉर्च्यून डेअरी, जिथे हे आईस्क्रीम तयार केलं गेलं। याच आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये, याच डेअरीमध्ये हे फूड कटिंग मशीन जे त्यामध्ये इथल्या ऑपरेटरचं बोट कापलं गेलं आणि ते आईस्क्रीम मध्ये पॅक झालं असं पोलिसांच्या तपासामध्ये, मालाड पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। या ऑपरेटरच्या रक्ताचे नमुने घेतलेत, वैद्यकीय चाचणी झालेली आहे आणि या रक्ताच्या चाचणींमधून डीएनए चाचणी जी केली जाईल त्यातली डीएनए चाचणी आणि जे आईस्क्रीम मध्ये सापडलेला मानवी बोटाचा तुकडा आहे त्या दोन्ही डीएनए चाचण्या मॅच होत आहेत का हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कारवाई केली जाईल। आता फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरेल। ते बोट जखमी कामगाराचं आहे की आणखी कुणाचा घात झालाय हे स्पष्ट होईल। मात्र ते बोट त्या जखमी कामगाराचंच असेल तर मग दोषींवर, कंपनीवर काय कारवाई होणार या प्रश्नासह भविष्यात अशी घटना घडणार नाही याची खवय्यांना खात्री कोण देणार हाही प्रश्न उपस्थित होतोय। मुंबईहून निखिल चव्हाण, इंदापूरहून ज्ञानेश्वर चौतमल आणि राशीद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।